डायरेक्ट वरात घेऊन गेले आणि आम्ही गेलो मॅमच्या घरी. मैं तो कुछ और ही समझ रहा. तर हॅलो गाईज, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण की आम्हाला पण नाही माहित आम्ही काय स्पेशल करणार आहोत. तर सगळ्यात पहिला विचार करत होती आज कोणता मी पोशाख लावून जाणार आहोत, कारण की मला समजतच नाही ज्याच्या वेळी कोणता पोशाख लावून जायचा. कारण का मला वाटते का माझ्याकडे ड्रेसेस नाही, तर मी हा ड्रेस माझ्यासाठी शोधली आणि मस्त लावली, टनाटन रेडी होऊन गेली. आणि माझी बहीण तेव्हा रेडी होतच आहे, तर मी विचार करत होते का सगळ्यात पहिले की काकीन घ्यायचं म्हणून, कारण की काही डिसाईड की नाही. कारण मॅमचा बर्थडे होता 19 नोव्हेंबरला, तर आमचे सगळ्याचे पेपर सुरू होते, तर म्हणून आम्ही नाही का 19ला जाऊ नाही शकलो. कारण की आम्ही हर वर्षी नाही का जातो मॅमच्या घरी किंवा कॉलेजमध्ये का आम्ही वाढदिवस करणार वगैरे म्हणून. तर आमची तयारी वगैरे झाल्यावर आम्ही ज्यासाठी निघालो, सगळ्यात पहिला आम्ही गेलो पेट्रोल पंपला. मी गाडीचे जेवण घेऊन चालून गेलो आता जायचं. तर आता पेट्रोल भरून झालं, तर आता आम्ही केक कोटिंग घ्यायचा विचार करतो, कारण की 250 रुपयामध्ये केक कोट होते आम्हाला माहित नाही. कारण की पेट्रोल पंपच्या साईड पण एक बेकरी पण आम्ही केक घेतो, पण आता म्हणजे माहिती समोर पण तिथे मला वाटते भेटून जाणार 250 पर्यंत केक. तर आता तिथे चाललो आम्ही. आता माहित नाही आता मॅम आमची घरी राहणार आहे का नाही, तर आमचं चांगलं फोकट होणार आहे. तर चला बघू आता फोकट होते का कसं होते का. मग आम्ही दोघं गेलो पिस्ता केक हाऊस मध्ये, इथे खूप छान केक भेटते. ग्रीन वाला द्या, याच्या खालचा, याच्या खालचा ग्रीन वाला घेऊन टाकू, युनिक आहे. घे ना मग. हा एक ग्रीन वाला दे, पण मला काळा बहुत क्लासिक वाटताय. हा एक नाही ठीक आहे ना. तर आम्ही ग्रीन कलरचा केक घेत होतो, म्हणजे ग्रीन कलर वाला शायद ते पिस्ताचे. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण सांगा, कारण की हर वेळा आम्ही चॉकलेटच घेतो ना, म्हणून यावेळी चेंज करून बघतो म्हणलं. तर आम्हाला इथं 230 रुपयामध्ये केक भेटला, अजून कॅन्डल पण फ्री भेटून गेली. तर आम्हाला खूप इथं छान वाटलं आणि इथे केक पण खूप छान राहते, रस्त्याच्या ऑपोजिटच आहे. त्याच्यानंतर आम्ही केक वगैरे घेतलो आणि आमची फक्त एकच मैत्रीण येणार होती, बाकीच्या येणार नव्हत्या. तर आम्ही तिची वाट वगैरे बघत होतो. परत आम्ही विचार केलो का आमच्याकडे 250 रुपये आमच्याकडे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे निघले होते. तिथून तर आता फक्त 30 रुपीज उरले, कारण की आमचा केकच झाला होता 220चा, ते पण बहुत कमी प्राइस मध्ये झाला. यावेळी बहुत खुशी झाली का 30 रुपये वगैरे उरले म्हणून. तर मी इथे येऊन गेली. तर मी इथे एक ना एक झाड घ्यायसाठी आली होती, म्हणजे छोटासा प्लांट. तर आता बघत होती आमच्या बजेट अनुसार कोणता छान अजून क्यूट प्लांट दिसते तर मॅमला द्यायसाठी, कारण की प्लांट त्याला खूप छान वाटते. काही इथे ना खूप छोटे छोटे क्यूट प्लांट होते, असं वाटत होतं का सगळं घेऊन टाकावं म्हणून. हे नाही का बिलकुल पिस्ता केक हाऊसच्या साईडलाच होतं. मला डबल फेरी करायला लागली होती, कारण की मी नाही का भवाजी बाजवळ चालली गेली होती. अच्छा लग रहा है कि ये वाला दे दो. हाँ गिफ्ट देना है ना. हाँ गिफ्ट देना है मैम को. छोटा छोटा फ्लावर दिख रहा है, बड़ा वाला फ्लावर दो ना. तर ना माझी हिंदी बहुतच डेंजर आहे, कधी कधी नाही का माझ्याच हिंदीने मला असं येते मी का बोलतो म्हणून. तर मी त्यांनाच विचारले तुम्हाला कोणतं छान वाटते फूल देण्यासाठी, तर त्यांनी हे वाले व्हाईट फूल दिले आणि मला पण बहुत छान वाटलं. त्याच्यानंतर मग मी अजून गेली भवाजी बाईजवळ. अजून माझी बहीण रोड क्रॉस करत होती, तर मी तिची वाट पाहत होतं कधी आणून देते म्हणून केक, म्हणजे आणून देते म्हणजे ते त्या साईडली होती आणि मी या साईडला, कारण की मी एकटीच गेली होती फुल घ्यायसाठी. अजून नाही का माझी मैत्रीण आता येणार होती, तर आम्ही वाट बघत होतो. तर तेच येणार होती आणि तिची बहीण, तर ते त्यांनी आता आले वाटते आठवून. सफेद कपड़ा. तर माझ्या मैत्रिणीची बहीण मस्त सफेद कपडा बनवून आली होती, अजून माझी मैत्रीण पण सफेद कपडाची ओढणी लावून आली होती. तर आमच्या मॅमचं घर खूप दूर होतं ना, आमच्याकडे एकच गाडी होती. तर मी यांना दोघांना पहिले सोडून दिली अर्धा दूर, आणि त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीला घ्यायसाठी गेली होती. मग त्यांना म्हणलं तुम्ही आता 3 जण एक साथ रोड क्रॉस करा, मी थोडंसं समोर जाऊन बघतो आता, कारण की मला पण नाही का आठवण नाही येत होतं मॅमचं घर कुठे आहे म्हणून. माझी बहीण पण एकदा आली होती, तर माझ्या बहिणीला माहित होतं. मॅमची गली आम्हाला भेटून गेली. तर आता यांनी पाठवलं, आता मॅमचं घर बहुत जवळ आहे. आम्हाला शोधासाठी बहुत वेळ लागला होता. अजून आम्ही मॅमला फोन पण केलो होतो, केमिस्ट्री वेबवाल्या मॅमला, त्यांना बरोबर माहीत नव्हतं. तर आता यांनी चालले आता. चला गाईज भेटूया आता. मॅम घरी आहे का नाही माहीत नाही, नाही तर आमचा हुपट होणार आहे. तर आम्ही मॅमच्या घरासमोर उभी होऊन गेलो आणि सर बाहेरच होते, तर आम्ही विचारलो सरांना का मॅम घरी आहे का म्हणून. त्याच्यानंतर सर म्हणाले हो घरीच आहे. त्याच्यानंतर मग आम्ही नाही का चोरावानी लपून जात होतो, कारण की मॅमच्या मुलांना पण आम्हाला बघितलं होतं. आम्हाला वाटलं होतं का मॅमला ते सांगायला जाणार नाही, की आमच्या घरी पण कोणी येत दिसलं तर आम्ही पण बोंबलत जातो मम्मीला सांगायला कोणीतरी येत आहे म्हणून. तर आम्ही मग आता 4 जण लपू जातो चोरावानी केक न फुलं घेऊन. तर मॅमचा हा मुलगा होता बाहेरच बघतच होता. आम्हाला वाटलं लवत सांगायला जाणं आणि लवत पण आहे असं वाटलं का ते सांगूनच आला म्हणून. तर आम्ही अंदर घुसून गेलो चोरावानी. हॅलो मॅम, हॅपी बर्थडे. हॅलो, ये थँक्यू बस. तुझा संध्याकाळी फोन मॅसेज आला ना, हां हां असे असू शकते, कारण आता दरवर्षी आता पाहतच आहे ना तुम्ही काय थोडे मध्ये येतात ना. हो.
तर आम्ही चुपचाप मध्ये गेलो. बरं झालं मॅमच्या मुलांना मॅमला सांगितलं नाही का कोणीतरी येत आहे म्हणून. तर आम्ही मॅमला छान सरप्राईज दिलं आणि मॅम पण बहुत खुश झाल्या. मॅमचा वाढदिवस मी सांगितलं होतं का 19 नोव्हेंबरला होता. तर मॅम नाही का त्या दिवशी वाट बघतच होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे पेपर वगैरे होते. तर मी मॅमला सांगितलं होतं 19 नोव्हेंबरच्या सायंकाळीच आम्ही येऊ नाही शकणार म्हणून. तर मग म्हणून मॅम म्हणाली का तुमची वाट बघत होतो. मग आम्ही बघितलं केक वगैरे बरोबर आहे का. त्याच्यानंतर मग थोडंसं बोललो मॅमसोबत. त्याच्यानंतर मग आम्ही केक कटिंग करायसाठी फर्स्ट रूम मध्ये गेलो होतो. त्यांच्या घरी काम सुरू होतं पेंटिंगचं म्हणून मग आम्ही डायरेक्टच किचन रूम मध्येच गेलो होतो. तर मग आमचा केक मस्त क्यूट दिसत होता. फर्स्ट टाइम आम्ही ग्रीन कलर वाला केक घेतला होतो. मॅम टेबल वगैरे पुसून देत होती आम्हाला. जे तुम्हाला घडी दिसणार आहे आम्ही ते नाही का मॅमला गिफ्ट दिलो होतो लास्ट बर्थडेला. तुम्ही सांगितलं असतं तर छान ड्रेस वगैरे घालून राहत होती का. मग असे फोटो तुम्ही नाही का पुढच्या वर्षी करून देतो. हे काय त्यांना दिसत. गिफ्ट दिलेली घडी जरा तर एंड दाखवते आमचा केक. आमच्या ते पहिलं तिथे नको लाव आणि हातातच पकड. आणि काय अय्यो हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मॅम. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. चला पहिले कोण येत आहे. जा बसलेला हे बसले ना. तो पहिला खासाठी तयारच राहते. ये ना म्हणजे जा तू खा. ये मॅमली चाला ना मी. थोडासा घ्या. तो केक छान नाही का. नाही केक छान आहे का. पूर्ण घ्या. मला भोजन वाटतं जी. ठीक आहे. तर आमचा केक कटिंग तो मस्त झाला. अजून केकचा फ्लेवर पण खूप छान वाटत होता. आम्ही फर्स्ट टाइम हा कलर घेतला होता म्हणजे केक घेतला होता आणि छान वाटला सगळ्यांना. त्याच्यानंतर मग आम्ही केक वगैरे खात होतो. माझ्या बहिणीला असं ड्रायफ्रूटवाला केक नाही आवडत तर ते जास्त खात नव्हते. आम्ही सगळे केकवर भिडलो होतो मस्त आणि मी तर खाली बसून मस्त खात. अजून आमचे बाकीचे क्लासमेट वगैरे आले असते तर अजून मस्त वाटलं असतं आम्हाला. अजून सेलिब्रेशन पण मस्त मोठा भारी झालाच असता. जसं की दिव्या, विद्या, सृष्टी, सुहानी वगैरे. तर अजून मस्त मजा आली असती वाढदिवसाला. तुम्ही आमचा लास्ट इयरचा ब्लॉग पाहतो. आम्ही खूप एन्जॉय केलो होतो. याच आमचा वाढदिवस सेलिब्रेशन करतो आणि 19 नोव्हेंबरच्या मी बहुत वाट पाहत राहतो कधी 19 नोव्हेंबर येणार मॅमचा वाढदिवस करणार. अजून सगळेजण एक साथ भेटणार म्हणून. तर त्यांनी यावेळी येऊ नाही शकले कारण की त्यांचे सगळे पेपर वगैरे होते म्हणून. मच्छा पाणी किती मोठं झालं. एवढ्या होते छोटे छोटे. लाईट लावा लागते त्यातला. यावेळेला मच्छा खाते ना. नाही अरे म्हणजे असं जनरली खाते नाही यावेळेला मच्छा. खातात का. आमच्या घरी तर पाहिलं पप्पा आणते. कमी खाते. हो. तर आमच्या मॅमनं आम्हाला मच्छा वगैरे दाखवले. त्याच्यानंतर मग आम्ही जे फुलं वगैरे आणलो आम्ही सगळे मिळून ते मॅमला देऊन दिलो. चांगलासा फोटो काढून टाकलो म्हणजे नेक्स्ट इयर आम्ही चांगला मॅमचा स्टेटस ठेवणार गेली. तू येऊन द्या नाही फोटो. यावेळेस खरंच मी वाट बघितली होती त्या दिवशी. म्हणजे शाळेत येते की हो. काय. मग तुझा मेसेज दिसला म्हटलं हो हे असू शकते की तुझ्या एक्झाम वगैरे चालू असतील का. जवळच पेपर होते 19च्या. कोणाकोणाचे 18 होते कोणाला 20 होते. अरे हो का. तर मग आम्ही छान फोटो वगैरे काढलो. मॅमसोबत घेऊन बोललो. त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायसाठी निघालो. मग त्यांनी ॲटो वगैरे पाहून दिल्याबरोबर आम्ही गेलो आपल्या घराकडे. चला गाईज थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. पसंद आया लाइक करो, पसंद नहीं आया तो टेस्ट चेंज करो.